आपण सर 350 कोटी रुपये दिले तर अतिवृष्टीमध्ये एवढा निधी या तालुक्याला आधी आता कधी मिळाला नव्हता. आता एवढे पैसे देवाभावाने आपल्याला एवढे पैसे देवाभावाने आपल्या लाडक्या बहिणीला दिले, आपण काय करणार? पुढं मतदान लावणार. ऐकू येत नाही. माझ्या अगोदर आमदार महोदयांनी काही मागण्या केल्यात, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. आमचे वकील बांधव बसलेले आहेत, ते मला भेटले सकाळी. त्यांचे कोर्टाचे इमारतीचा प्रश्न आहे. आपण सर तो निर्णय घेतला तर 100च्या वर वकिलाचा मोठा भार आहे इथं, तर निर्णय त्यांचा होऊन जाईल. बाकीचे तर प्रश्न शासकीय पातळीवर सुरू असतात, परंतु प्रामुख्यानं दुष्काळी तालुका असल्यामुळे आपण पहिल्या टप्प्यामध्ये ताजना भरून 13 गावांची एक स्कीम तयार केली. साधारण त्याला 150 कोटी रुपये खर्च येतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आमदार महोदयांनी त्याचा उल्लेख केला की त्या 22 गावांमध्ये सुद्धा पाणी आणण्याच्या संदर्भामध्ये साहेब आपल्याला त्या ठिकाणी 22 गावांच्या संदर्भात विचार करावा लागेल. आम्ही सर्वेक्षण करतोय. साधारण त्याला 250 कोटी रुपये खर्च आहे. 150 कोटी रुपये पहिल्या टप्प्याला मंजूर आहेत. आपण जर त्या लो हँगिंगमध्ये जर आम्हाला सर मान्यता दिली तर 1.5 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये पहिल्या टप्प्यातले 13 गावं आणि उर्वरितल्या 22 टप्प्यातले 22 गावं यांना 100% आम्ही जायकवाडीचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी आपल्या निमित्तानं देतो. कारण पाथर्डी शहर हे सगळ्या शेतीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने कायमस्वरूपी दुष्काळ आपण हटवण्याचा संकल्प जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, महाराष्ट्रात दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याचा भाग म्हणून आपल्या पाथर्डी तालुक्यात सुद्धा ह्या दुष्काळी भागाला कसं पाणी देता येईल या दृष्टीने आमदार महोदय प्रयत्न करतात. आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्या खात्याचा मंत्री म्हणून आमचा प्रयत्न आहे. फक्त साहेब आपण त्याला मान्यता द्यावी अशा या निमित्ताने आपल्याला मी विनंती करणार आहे. बाकी अनेक विषय ताईंनी मांडलेत, त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा साहेब आपण या महाराष्ट्राच्या दृष्टीने जे प्रचंड काम आपण सुरू केलेलं आहे, आज देश पातळीवर आपलं राज्य प्रगतीपथावर असताना जो वेग आहे तो देशामध्ये आज आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर गेलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. इथं आमच्या लाडक्या बहिणी सर हजर आहेत आणि लाडक्या भाऊंना देवाभाऊंना पाहण्यासाठी झालेल्या आहेत. ह्याच लाडक्या बहिणींना मागच्या विरोधकांनी सांगितलं होतं, जे ताई म्हणतात टीका करतात की तुमची योजना बंद होईल. योजना बंद झाली का? हां, इथं हात वर करून सांगा देवाभाऊंना आमची योजना चालू आहे म्हणून. दोन्ही हात वर करा पाहिजे. सर ह्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद एवढं भक्कम आहे आपल्या पाठीमागं, आपल्या देवाभाऊच्या पाठीमागं. कोणी किती देव पाण्यात घालू असेल, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सत्तेवर राहील आणि पुढे राहील अशा प्रकारची या ठिकाणी लोकांचा संकल्प आहे. त्यामध्ये आमचे लाडके भाऊ आहेत. आपण सर 350 कोटी रुपये दिलेत त्या अतिवृष्टीमध्ये. एवढा निधी या तालुक्याला आधी अद्याप कधी मिळाला नव्हता. आपण निर्णय केला मंत्रिमंडळामध्ये, स्वतः मुख्यमंत्री महोदय म्हटले नाही आमचा शेतकरी अडचणीत आहे, हवालदिल आज झालेला आहे, परिस्थिती नाजूक आहे, पैसा कमी पडणार नाही. आपल्या सगळ्यांच्या आग्रहामुळं जिल्ह्यात सगळ्यात जास्त रक्कम आपल्या पाथर्डी तालुक्याला मित्र हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? पैसे आले की नाही खात्यामध्ये? हां, हात पकडून सांगा आले म्हणून. मग आता एवढे पैसे देवाभाऊने आपल्याला दिले, एवढे पैसे देवाभाऊने आपल्या लाडक्या बहिणीला दिलेत. मग आपण काय करणार? कुठं बटन दाबणार? हां, ऐकू येत नाही. कुठं बटन दाबणार? साहेब हे आपल्या लोकांचा विश्वास आपल्याप्रती आहेत, आमदार महोदयाप्रती आहेत. निश्चितपणे आपल्याला संकल्प जो केलेला आहे की जिल्हा भाजपमय करण्यासंदर्भामध्ये तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, आत्ताही करू आणि उद्याच्या महानगरपालिकेतसुद्धा आपला झेंडा फडकेल साहेब ही आपल्याला खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप.